नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक निरोगी राहण्याच्या टिप्स म्हणजे अनुभवातून आलेल्या, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि निसर्गाशी सुसंगत अशा साध्या पण प्रभावी आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांची शिदोरीच असते. त्यातल्या काही उपाय आपण पाहणार आहोत जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो. पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं. सूर्योदयापूर्वी उठल्यानं मेंदू ताजातवाना होतो. वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखलं जातं. दुसरं म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं. रात्री ठेवलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावं. यामुळे पचन सुधारतं आणि विषारी घटक बाहेर पडतात. दिवसाची सुरुवात गीर गाईच्या तुपाने करावी. सकाळी 1 चमचा साजूक तूप खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते, सांधेदुखी कमी होते. दुसरं म्हणजे अंगाला उटणं लावणं. हळद, चंदन, हरभऱ्याचं पीठ, बेसन यांचं उटणं आठवड्यातून 2 वेळा लावल्यानं त्वचा निरोगी राहते. कोरफडीचा रस दिवसातून एकदा घेतल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि त्वचा चमकते. ताजं आंघोळीसाठी पाणी. जास्त गरम पाणी टाळावं. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होत नाही आणि सर्दीही होत नाही. तुपात परतलेली हळद आणि दूध. सर्दी, खोकला, थकवा यासाठी हळद घालून उकळलेलं दूध रात्री झोपण्याआधी प्या. गूळ आणि साजूक तूप. शरीरात गरमी आणि पचनासाठी रोज थोडा गूळ आणि तूप घेणं फायदेशीर आहे. पाण्याचा योग्य वापर करा. भूक लागलं की खाणं आणि तहान लागली की पिणं. गरज असेल तेव्हाच पाणी प्या. मौन पाळणं. दर आठवड्याला काही वेळ मौन राखल्यानं मन शांत होतं, तणाव कमी होतो. ऋतुमानानुसार आहार घेणं. उन्हाळ्यात थंड पदार्थ, हिवाळ्यात उष्ण पदार्थ घ्यावेत. आंबवलेले पदार्थ साजूक लोण्यासोबत खावेत. जसे की पोहे, डोसा, इडली यांच्यासोबत थोडं लोणी घेतल्यानं पचन सुधारतं. भूक लागल्यावरच खाणं. फळं जेवल्यानंतर न खाता वेगळ्या वेळी खाल्ली तर पोषण पूर्णपणे मिळतं. साय किंवा ताक रोज आहारात घ्यावं. यामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांमधील जंतू नियंत्रित राहतात. हळदीचा नियमित वापर. आजी म्हणायच्या की हळद हे घरातलं सोनं. जखमांवर, सर्दीत, थकव्यावर ते अमृततुल्य म्हणून काम करते. रानभाज्या आणि औषधी वनस्पती. शेवग्याची शेंग आणि पाने हाडं मजबूत करतात, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आळूच्या पानांची पातळ भाजी पचनासाठी उत्तम असते आणि यामध्ये लोह खूप असतं. त्याचप्रमाणे कोथिंबीर, तुळस, पुदिना रोजच्या आहारात नक्की वापरावी. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच गव्हाच्या लाह्या, हळद. खोकल्यावर गव्हाच्या लाह्या आणि हळद गरम करून दिली जाते. यामुळे खोकला कमी होण्यासही मदत होते. कडुलिंबाची पाने उपाशा पोटी खाल्ल्यानंतर तुमचं रक्त शुद्ध होतं आणि सर्दीवरही गुणकारी आहे. हिवाळ्यात तिळगुळ खावं. शरीराला गरमी मिळते आणि त्वचा चमकते. पावसाळ्यात उकळून गार केलेलं पाणी प्यावं. पचनसंस्था बळकट होते आणि जंतुसंसर्ग होत नाही. उन्हाळ्यात बेलाचं सरबत थंडावा म्हणून प्यावं. तो पचनासाठी उपयुक्त असतो. चैत्रात तुळशीचं पाणी प्यावं. रक्तशुद्धी होते आणि उष्णतेपासून संरक्षणही होतं. श्रावण समाप्तीला निंबाच्या पानांनी स्नान करावं. रोगप्रतिकारशक्ती वाढते. मूळ व्याधावर हरडा, बेहरडा, आवळा, त्रिफोरा रात्री झोपताना पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो. निंबाच्या पानांची उकडलेली पाने घ्यावी आणि त्या पाण्याने स्नान करावं. त्वचेसाठी खूप फायदा होतो. मध आणि लिंबू कोमट पाण्यात सकाळी घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. चव नसताना लिंबू सैंधव चव वाढवतं आणि पचन सुधारतं. वाटीभर ताकात हळद टाकून प्यावी. आतड्यातील जंतू नष्ट होतात. त्याचप्रमाणे खपली गहू आणि तांदळाचं सेवन करावं. गहू पचायला हलका असतो आणि तो ताकद देणाराही आहे. त्याचप्रमाणे हसणं. आजी म्हणायच्या की हसरा चेहरा म्हणजे अर्धा आजार इथंच नाहीसा झालेला असतो. तेव्हा नेहमी हसतमुख राहण्याचा नक्की प्रयत्न करा. ह्या टिप्स फक्त उपचार नाही तर त्या जीवनशैलीचा एक भाग आहेत.
काही सोप्या, काही विशिष्ट काळासाठी, पण सगळ्याच अनुभवाने परिपक्व अशा आहेत. आजीच्या वटव्यातलं सोनं घरात राखा, शरीर मन स्वस्थ ठेवा असं म्हणतात आणि हे नक्कीच खरं आहे. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करून नक्कीच निरोगी राहू शकता.